खटाव तालुक्यातील पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे ब्रिटिशकालीन नेर तलाव यापूर्वी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडत असायचा। नेर तलावाच्या सांडव्यावरून वाहिलेले पाणी येरळा नदीचे पात्र दुथडी भरून वाहायचे। दुष्काळात या पाण्यावरच शेती आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागायची। मात्र समाधानकारक पाऊस पडून देखील गत काही वर्षापासून नेर तलावाच्या सांडव्यावरून पाणीच वाहत नसल्याने येरळेचं पात्र कोरडेच राहत असल्याने नेरळेच्या पाण्याला येरळामाई आसुसली असेच म्हणावे लागेल। तालुक्यातील मोळ मांजरवाडी परिसरातून उगम पावलेली येरळा नदी ही खऱ्या अर्थाने या भागासाठी जलदायिनी ठरली आहे। पात्रातील पाण्यामुळे नदीकाठी असलेल्या प्रत्येक गावाला शेती पाण्याची तर पूर्व भागातील सुमारे 70 गावांची तहान भागत होती। तालुक्याच्या पूर्वेकडे 1 TMC क्षमता असलेला येरळा तलाव या भागासाठी वरदान आहे। दुष्काळी पट्टा असलेल्या या भागासाठी महत्त्वपूर्ण सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या। मात्र नियोजनाचा अभाव असल्याने प्रसंगी आवर्तनाचे वेळापत्रक कोलमडते की कोलमडवले जाते हा मुद्दा संशोधनाचा ठरत आहे। पारतंत्र्यापासून पर्जन्यमानावर अवलंबून असलेल्या या तालुक्याचे राजकारण आजही पाण्यावरच सुरू आहे। त्यामुळे काही अपवाद वगळता या ठिकाणी ठोस औद्योगिक क्रांती झाली नाही। त्यातच खटाव तालुक्याचे राजकीय दृष्ट्या त्रिभाजन झाल्याचा फायदा कमी आणि तोटाच जास्त झाल्याचे दिसून येते। पाण्याबाबत होणाऱ्या दुजाभावाचे चटके सहन करत येथील शेतकरी व जनता कायमस्वरूपी प्रश्न मिटेल या आशेवरच असल्याचे दिसून येत आहे। जिहे कठापूर आणि उरमोडी जलसिंचन योजना या खटाव-मान तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असल्या तरी हम करे सो कायदा, नियोजनशून्य कारभार आणि दुजाभाव या विवंचनेत अडकल्याने पाण्याबाबत खटाव तालुक्यात विस्कळीतपणा आला आहे। तळमळ असून देखील याबाबत अधिकाऱ्यांची होणारी मुस्कटदाबी या निमित्ताने समोर येत आहे। येरळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब हा नेर धरण भरून येरळा नदी पात्रावाटे येरळवाडी धरणापर्यंत आले तरच येरळवाडी धरण भरले जाते। गत 6 महिन्यांपूर्वीपासून नेर तलाव अर्धा भरला की ते पाणी मान तालुक्यातील आंधळी धरणात सोडले जात आहे। त्यामुळे खटाव तालुक्यातील येरळा पात्र कोरडेच राहत आहे। नैसर्गिक पाणी स्तोत्राला भगदाड पाडून तहानलेल्या खटाववासियांना आजही हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारावा लागतो ही फार मोठी शोकांतिका आहे। अक्षयचंद्र जाधव, वडूज।